नमस्कार, मैं प्राची गायकवाड़, आवाज लोकतंत्र की चैनल में आप सभी का स्वागत है। ठाकरे का तीखा हमला। नागपुर में बोले अमित शाह और शिंदे ने सत्ता के खातिर हिंदुत्व का किया सौदा। पुणे के दौर में अमित शाह ने उद्धव ठाकरे पे लगाए थे आरोप। उन्होंने कहा था औरंगजेब फैंस क्लब के संस्थापक। उस पर उद्धव ठाकरे ने पलटवार करते हुए कहा अमित शाह को कि मैं संस्थापक हूँ तो तुम अमित शाह नहीं अहमद शाह अब्दाली हो। काय जोर दिसत नाही, काय दिसतंय? अरे असा एवढ्या मोठ्या जोरात बोला की समोरून इकडे उमेदवारच उभा राहता कामा नये। जशी लोकसभा तुम्ही निवडून दिलात, अमित शाह पवार साहेबांना आणि मला संपवला येतोय, संपवू देणार आहात? तुम्हाला मी सरळ सांगतो, मला संपवायचं असेल तर माझी जनता संपवेल, अमित शाह संपवू शकत नाहीत। या जनतेने सांगावं की उद्धव घरी बस, मी घरी बसेन, पण जर मला दिल्लीवरून सांगणार असतील हे घरी बस, तरी माझी जनता त्यांना घरी बसवेल। आणि हा लढा केवळ माझा नाहीये, हा लढा केवळ पवार साहेबांचा नाहीये, नुसता काँग्रेसचा नाहीये, हा लढा आपल्या सगळ्यांचा आहे। एक क्षणभर असा विचार करा की शिवाजी महाराज आज तुमच्या गावामध्ये अवतरलेत आणि ते तुमच्याकडे बघतायत की अरे तुम्ही काय करताय, माझा नुसता पुतळा उभारताय का? जी शिकवण, जे तेज मी तुमच्या धमन्यांमध्ये टाकलेलं आहे त्या तेजाला तुम्ही जागता आहात। महाराष्ट्रावरती तेव्हा जे संकट आलं होतं, संपूर्ण देशावरती संकट आलं होतं, तेव्हा हे तेज जर जन्माला आलं नसतं तर मोदी आणि शाह जन्माला आले असते की नाही मला माहिती नाही। आज ते जन्माला आले याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते जे संकट होतं, सुलतानी संकट होतं, ते एकट्या महाराष्ट्रातल्या या दैवतांनी रोखलं, म्हणून आज हे दिल्ली बघू शकतायत। आणि आज दिल्ली आम्हाला डोळे वठरून दाखवते। ही माझ्या महाराष्ट्राची त्यांना एवढी कमकुवत जनता वाटते की काय? ही जनता कमकुवत नाही। आणि मी आज सांगतोय, ह्या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने किंवा तुमच्या वतीने सांगतोय, जर पटत असेल तर हो सांगा, हात वर करून, नसेल तर नाही सांगा, की आज मी त्या दिल्लीवाल्यांना सांगतोय, मोदी आणि शहाना सांगतोय की तुमची भीक आम्हाला नकोय, आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे। आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही शेतकरी आहोत, आम्ही कामगार आहोत, आम्ही शिवरायाचे मावळे आहोत, आमच्या मनगटामध्ये जोर आहे, आम्ही आमचा हक्काचा दाम आम्ही मागतोय। तुमची फुकटची जी गद्दारांची कमाई आम्हाला नकोय, त्याच्यातला एक पैसा सुद्धा माझ्या घरामध्ये येणार नाही। हे सगळं तुम्ही जर हात वर करून सांगायला पाहिजे। असताना जे वाटतं की मी म्हणजे कोणीतरी आहे, तुम्ही कमवायचा नाही, दररोज दिल्ली समोर शाह आणि मोदींसमोर भिकेचा कटोरा घेऊन उभं राहायला पाहिजे। ही वेळ कधी महाराष्ट्र येऊ देणार नाही। मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही, मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही, आणि नाही ते गुलाब जॅकेटवाले म्हणजे महाराष्ट्र आहेत। महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची जनता ही माझ्या समोर बसलेली आहे। आणि त्यांचे जे कार्यक्रम चाललेत, जाऊ द्या, आज त्यांची जी सगळी मस्ती चाललेली आहे, एक एक योजनांचा पाऊस पाडताय। लाडकी बहीण द्या ना, पैसे तुमच्या खिशातले नाही देत, माझ्या जनतेच्या खिशातले पैसे तुम्ही माझ्या बहिणीला देतायत। मी सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली ना, पोचली की नाही तुमच्यापर्यंत? पण एक तरी कार्यक्रम मी घेतला असा स्टेज टाकून की माझे पैसे तुम्हाला मी देतो आहे, कारण मी माझे पैसे नव्हते दिले, मी तुमच्या हक्काचं तुम्हाला दिलं होतं, तुमच्या हक्काचं दिलं होतं। हे सगळे दोन्ही मंत्री माझे सहकारी बसलेत, एक सुद्धा कार्यक्रम आम्ही केला नव्हता। कर्जमुक्ती मिळावे, कर्जमुक्ती मिळावे, सगळ्यांना गाड्या भरभरून आणतायत, पैसे देऊन आणतायत, जेवण देऊन आणतायत। अरे आज तर आमच्याकडे काहीच नाहीये। तरी बरं, सुनील केदार तुमच्याकडे पक्ष आहे, तुमची निशाणी आहे। मी आणि अनिल देशमुख बसले, आमचा पक्ष पण चोरलाय, आमची निशाणी पण चोरलेली आहे। माझ्याकडे तर देण्यासारखं काही नाहीये, तरी सुद्धा तुम्ही मला इकडे बोलवताय, महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला लावताय। मग इकडे मी विचारतो, मी तर तुम्हाला काहीच देत नाहीये, 1500 रुपये तर सोडा, काहीच देऊ शकत नाही, तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे आलात। एकाने तरी पैसे घेऊन इकडे एक तरी माणूस भडकवलाय? कोणतरी नाश्ता पाण्यावरती आलाय?
कोणाला तरी आपण पाकिटातनं पैसे दिलेत? मग तरी सुद्धा ही जनता काय ते उद्धव ठाकरेला संपवणाऱ्याने हा विचार करायचा की उद्धव ठाकरे म्हणजे नुसता माणूस नाही, तर उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. आणि मला माझ्या महाराष्ट्राबद्दल अमित शहाजी तुमच्यापेक्षा जास्त प्रेम आहे. आणि मी तुम्हाला वचन देतोय, हे सरकार उलथवून टाकायचं म्हणजे टाकायचंच. कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकार उलथवून टाकायचं. अगदी नागपुरामध्ये तुम्ही मगाशी कोण बोललात, त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. मला विजय हा निसट्टा विजय नकोय, दणदणीत विजय पाहिजे. आणि आपलं सरकार आल्यानंतर जी महाराष्ट्राची लूट चालली, उठसूट गुजरात, उठसूट गुजरात, पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राची लूट थांबवून दाखवेन तुम्हाला. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा एक तरी बातमी आली होती की इथला एक उद्योग तरी गुजरातला गेले? बातमी आली होती? मग 2.5 वर्षामध्ये हे मिंदे तिकडे लाचार झाल्यानंतर एवढे उद्योग का गुजरातला गेले? नागपूरचा उद्योग आता काल परवाकडे गुजरातला गेला. वेदांत फॉक्सकॉन, बर्ल ड्रग पार्क, सगळे 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 मुंबईचं आर्थिक केंद्र सुद्धा गुजरातला. आणि म्हणून यांना शिवसेना संपवायची, कारण त्यांच्या या महाराष्ट्र लुटीच्या आड त्यांना रोखणारी शिवसेना आहे. पवार साहेब आहेत, काँग्रेसच्या सोबत आहेच. पण ही नुसती सत्तेची लढाई नाही, ही महाराष्ट्राची लूट थांबवण्यासाठीची लढाई आहे. जो जो स्वाभिमानी असेल, महाराष्ट्र प्रेमी असेल, तो महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहील. आणि जो कोणी उमेदवार सुनील तुम्ही सांग, आणि जे मध्ये येऊन गेले एक 8-10 दिवसापूर्वी, ज्याला मी बाजार बुडगा म्हटलं, नागपूरमध्ये येऊन गेले. कोण येऊन गेले? काय त्यांचं दुर्दैव असं आहे, 1-2 महिन्यापूर्वी पुण्यात येऊन गेले. थोड्या दिवसांनी माझा नेमका पुण्यातच कार्यक्रम ठोकला. तिकडे मला म्हणाले होते औरंगजेब फॅन क्लबचे संस्थापक उद्धव ठाकरे. म्हटलं मी औरंगजेब फॅन क्लबचा संस्थापक असेल तर तुम्ही अमित शहा नाही, तुम्ही अब्दाली आहात. अब्दाली, अहमद शाह अब्दाली. आणि 4 दिवसापूर्वी नागपुरात येऊन गेले बंद दाराड. काय? उद्धव ठाकरेला संपवा, शरद पवारांना संपवा, त्यांचा पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा, बूथ लेवलवरचे कार्यकर्ते फोडा. अहो अमित शहाजी, हे बंद दाराचे धंदे तुमचे सोडा. हिम्मत असेल तर इकडे मैदानात या, शिवरायाच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा.